हाय हॅलो नमस्कार. मी शोभा. आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण रव्याचे मेंदू वडे तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मेंदू वडे तयार केलेले आहेत. कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असा नाश्ता तयार केलेला आहे. तर कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असे मेंदू वडे तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे. मेंदू वडे तयार करण्यासाठी आपल्याला 2 कच्चे बटाटे आपण घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपण पहिल्यांदा स्वच्छ 2 वेळा पाणी घेऊन धुवून घेतलेले आहेत. बटाट्याची आपण वरची साल आहे ती काढून घेणार आहे. तर मेंदू वडा तयार करण्यासाठी आपल्याला उकडून बटाटा घ्यायला पाहिजे असे काही नाही, तर आपण कच्चाच बटाटा घेऊन मेंदू वडे तयार करणार आहे. तर बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याची वरची साल आहे ती काढून टाकत आहे. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटा आपण किसणीने किसून घेणार आहे. मी बटाट्याची साल काढत आहे तोपर्यंत आधी बटाटा खिसून घेत आहे. खिसून घेतलेला बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये खिसल्यानंतर टाकायचं आहे. 1 चमचे जिरे, 1 चमचे तीळ, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची आणि मीठ याची आपण गरम तेलामध्ये फोडणी करून घेत आहे. थोडीशी हिंग पावडर टाकून आपण हे परतून घेत आहे. यामध्ये थोडेसे अद्रक खिसून किंवा त्याची पेस्ट करून टाकली तर त्याची चव खूप छान लागते. या फोडणीमध्ये आता आपण पाणी घालत आहे. तर 1 वाटी रव्यासाठी आपण 2 वाटी पाणी घेतलेले आहे. पाणी आपण उकळून घेणार आहे. रव्याचे मेंदू वडे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी बारीक साईजचा रवा वापरत आहे. 2 बटाटे आपण धुवून घेतलेले, त्याचा किस आपण पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाणी निथळून बटाट्याचा किस आपण यामध्ये घालत आहे. बटाट्याचा किस आपण सतत असे परतून पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. तर सतत असे 3-4 मिनिटे परतून आणि नंतर झाकण ठेवून आपण 5 मिनिटे बटाटा वाफेवरती शिजवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मेंदूचे वडे तयार करण्यासाठी रव्याचे पीठ तयार करून घेतलेले आहे. रवा आणि बटाटा आपण बारीक गॅसच्या आचेवरती शिजवून घेतलेला आहे आणि तो परत एकदा आपण एकत्र मिक्स करून घेत आहे. तर असे मेंदू वडे तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे. रव्यामध्ये गुठळ्या जर असतील तर त्या गुठळ्या आपल्याला अशा चमच्याने किंवा नंतर पीठ थोडे थंड करून मळून घेऊन गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मेंदू वडा तयार करण्यासाठी आपण पीठ तयार करून घेतलेले आहे. आता हे तयार केलेले पीठ आपण 10 मिनिटे थंड करून घेणार आहे. तयार केलेले मेंदू वड्याचे पीठ आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवले होते. आता आपल्याला जेवढा बारीक किंवा मोठा मेंदू वडा तयार करायचा आहे तेवढा गोळा घेऊन आपण मेंदू वडे तयार करून घेत आहे. हाताला थोडेसे तेल लावून आणि थोडासा गोळा घेऊन गोल थापून त्याला आपण मेंदू वड्याचा आकार देऊन आणि गोल मेंदू वडा तयार करून अशा पद्धतीने आपण मेंदू वडे तयार करून घेणार आहे. हाताला जर चिटकत असेल तर आपण थोडेसे तेल किंवा तूप लावून मेंदू वडे तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत. तयार करून घेतलेले मेंदू वडे आपण आता गरम तेलामध्ये तळून घेणार आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरती आपण मेंदू वडे तळून घेत आहे. गरम तेलामध्ये जेवढे मेंदू वडे बसतील तेवढे मेंदू वडे आपण तळण्यासाठी सोडणार आहे. मेंदू वडे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगले गरम करायचे आहे आणि 2 मिनिटांनंतर मेंदू वडा चांगला तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला पलटी करून तळून घ्यायचे आहेत. मेंदू वडे टाकल्यानंतर लगेच पलटायला गेले की ते झाऱ्याला चिकटतात, त्यामुळे त्यांना थोडा वेळ 2-3 मिनिटे तेलामध्ये सेट होऊन द्यायचे आणि नंतर पलटी करून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत.
तर असे आपण पलटी करून मेंदूवडा दोन्ही बाजूंनी तळून घेत आहे। मेंदूवडा तळून झाल्यानंतर आणि असा कलर आल्यानंतर आपण मेंदूवडा काढून घेत आहे। तर सर्व तळून घेतलेले मेंदूवडे आपण काढून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले मेंदूवडे तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व मेंदूवडे आपण तळून घेतलेले आहेत। तर हे वडे आतून पोकळ आणि वरून कुरकुरीत तयार होतात। तर हे मेंदूवडे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत किंवा असेच कोरडेही खाऊ शकतो, चवीला छान लागतात। तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्यात काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।